पूर्ण महाराष्ट्रामध्ये समाज कल्याण वसतिगृहासाठी भरपूर विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केले होते आणि फॉर्म ऑनलाईनमध्ये भरण्यात आलेले होते। तर या महिन्यामध्ये त्यांची जी लिस्ट होती म्हणजे मेरिट लिस्ट किंवा सिलेक्टेड लिस्ट जी होती ही जाहीर होणार होती, परंतु ऑनलाईन फॉर्म फिलअप झाले, परंतु जी लिस्ट आहे ही ऑफलाईन आहे। ऑफलाईन म्हणजे सर्व वसतिगृहाला पर्सनली लिस्ट उपलब्ध करून देण्यात येत आहे। यामध्ये महाराष्ट्रामधील संपूर्ण डिस्ट्रिक्ट आहेत। तरी विद्यार्थ्यांनी ज्याही वसतिगृहाला अर्ज भरलेले असेल त्यांना त्या वसतिगृहामध्ये लिस्ट लागलेली आहे का हे चेक करणं गरजेचं आहे, कारण ऑफलाईन लिस्ट असल्यामुळे आपल्याकडे कोणत्याही प्रकारची अपडेट उपलब्ध होत नाही आहे, लिस्टसुद्धा मिळत नाही आहे। त्यामुळे तुम्ही ज्याही वसतिगृहाला अर्ज केलेले आहे त्या वसतिगृहाला संपर्क करा किंवा व्हिजिट करा, तिथे तुम्हाला लिस्ट लागलेली आहे किंवा नाही, किंवा लिस्ट कधी लागेल ही तारीखसुद्धा तुम्हाला माहिती होऊ शकते। कारण आम्ही भरपूर प्रयत्न करत आहे की वसतिगृहाची लिस्ट मिळाली पाहिजे, परंतु डाटा मिळत नाही आहे। ऑफलाईनमध्ये हाच एक प्रॉब्लेम राहतो। त्यामुळे विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की तुम्ही ज्याही वसतिगृहाला अर्ज केले असेल त्या वसतिगृहाच्या संपर्कात राहावे किंवा त्या वसतिगृहाला एकदा व्हिजिट करावे व लिस्ट कधी लागणार आहे याबद्दलची अपडेट घ्यावी। कारण यामध्ये काही वसतिगृहाच्या लिस्ट लागलेल्या आहेत तर काही वसतिगृहाच्या लिस्ट अजूनपर्यंत लागलेल्या नाही आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्हिजिट करा। कोणत्याही प्रकारचा डाटा मिळत नाही आहे। डाटा मिळाल्यानंतर तुम्हाला तो डाटाची लिस्ट जी आहे, ज्याही वसतिगृहाची लिस्ट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त एकच विनंती आहे की तुम्ही वसतिगृहाच्या संपर्कात राहा, वसतिगृहाला व्हिजिट करा व ऑफलाईन लिस्ट असल्यामुळे तिथे तुम्हाला लिस्ट चेक करणं गरजेचं आहे। हा इम्पॉर्टंट एक मेसेज होता, कारण भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स होत्या लिस्ट लागलेली आहे का, लिस्ट लागलेली आहे का। तर विद्यार्थ्यांना विनंती आहे, तुम्हाला जोही मेसेज दिलेला आहे तो मेसेजवर तुम्ही फॉलो करा, तुम्हाला संपूर्ण तुमच्या वसतिगृहाच्या लिस्ट मिळून जातील व आपल्यापर्यंत जेही इन्फॉर्मेशन येईल वसतिगृहाबद्दल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।